Hello student, we are studying chemical properties of alkenes, in which we learnt about addition reaction of alkene. Addition reaction of alkene. In addition reaction, hydrogenation reaction, then we see halogenation, third reaction hydrohalogenation, then addition of sulfuric acid followed by hydrolysis, addition of sulfuric acid followed by hydrolysis, and fifth one is addition of ozone, that is ozonolysis reaction. ओझोनोलायसिस रिॲक्शन. आणि ह्या रिॲक्शनमध्ये वेगवेगळे आपल्याला प्रोडक्ट मिळाले. इथं अल्किन्सपासून प्रोडक्ट मिळाला अल्केन. हॅलोजनेशन रिॲक्शन केली, त्यामध्ये आपल्याला व्हिसिनल डायहॅलाइड प्रोडक्ट मिळाला, व्हिसिनल डायहॅलाइड. हायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन आपल्याला प्रोडक्ट मिळाला अल्किल हॅलाइड. ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड फॉलोड बाय हायड्रोलायसिस प्रोडक्ट मिळतोय आपल्याला अल्कोहोल. आणि ओझोनोलायसिस रिॲक्शनमध्ये आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स किंवा फक्त अल्डिहाइड, फक्त कीटोन किंवा दोन्हीचं आपल्याला मिक्सचर असलेला प्रोडक्ट मिळतोय. नेक्स्ट रिॲक्शन इज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. In hydroboration oxidation reaction, product is alcohol, but it is according to anti-Markovnikov's rule. Markovnikov's rule चा प्रोडक्ट काय असतो आपला? When asymmetric substrate reacts with asymmetric reagent, then negative part of reagent goes to that carbon atom which bears less number of हायड्रोजन ॲटम्स. एखादा असिमेट्रिक सबस्ट्रेट असेल, असिमेट्रिक सबस्ट्रेट, आणि त्याची रिॲक्शन असिमेट्रिक रिएजंट सोबत होत असेल. आता इथं काय असिमेट्रिक, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एका बाजूला 2 कार्बन, एका बाजूला 1 कार्बन, आणि इथं एक साईडला हायड्रोजन, दुसऱ्या साईडला हॅलोजन येतोय. अशी रिॲक्शन होत असेल किंवा H2O ची रिॲक्शन होत असेल तर जो निगेटिव्ह पार्ट आहे तो अशा कार्बनकडे जातो. आता इथं काय येणार? CH2, हा CH आणि हा CH3. कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनकडे जाईल का ज्याला कमीत कमी हायड्रोजन असतील. हा झाला मार्कोनिकॉप्स रूल. आणि अँटी मार्कोनिकॉप्स रूलमध्ये जो निगेटिव्ह पार्ट आहे तो अशा कार्बनकडे जाईल का ज्याला जास्तीत जास्त हायड्रोजन असतील. इथं 1 हायड्रोजन आहे तर इथं 2 हायड्रोजन आहे. म्हणजे प्रोडक्ट आपला हा जर ते प्रोपीन असेल तर आयसोप्रोपिल अल्कोहोल न मिळता तो प्रोडक्ट एन प्रोपिल अल्कोहोल आपल्याला मिळतो. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल
CH3 CH double bond CH2 propene. It is reacts with diborane B2S6, also written as twice of BH3 B2S6 च्या स्वरूपात लिहितात किंवा BH3 च्या स्वरूपात लिहितात. It gives 6 molecules for balance reaction. Twice of CH3 CH2 CH2 B थ्राइस. कारण इथं बोरॉनवर 3 पॉझिटिव्ह चार्जेस आहे आणि हायड्रोजनचे हे हायड्राइड आहे. हायड्राइड मध्ये हायड्रोजनवर मायनस चार्ज असतो. ज्यावेळेस हायड्रोजनपेक्षा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस हायड्रोजनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि ज्यावेळेस हायड्रोजन त्याच्यापेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट सोबत कंपाऊंड तयार करतो त्यावेळेस हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. फॉर एक्झाम्पल आता H2O हा ऑक्सिजन कसा आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यावर 2 मायनस चार्जेस, त्यावेळेस हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज. आणि NH3 मध्ये हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज. परंतु लिथियम हायड्राइड असेल तर लिथियमवर +1 चार्ज, हायड्रोजनवर -1 चार्ज. जिथं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स आहे, आता बोरॉन सुद्धा कसा आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणून इथं बोरॉनवर 3+ चार्ज, त्यावेळेस हायड्रोजनवर 1- चार्ज. तसंच सोडियम हायड्राइड असेल, मॅग्नेशियम हायड्राइड असेल एक्सेट्रा, जिथं हायड्राइड आहे तिथं हायड्रोजनवर निगेटिव्ह चार्ज. मग हा निगेटिव्ह चार्ज हा B2S6 हा हायड्रोजन कुठं आला इथं कार्बन डबल बॉन्डमध्ये, इथं हायड्रोजन ॲड झाला, एक हायड्रोजन, टोटल हायड्रोजन किती आपल्याला 6, हो की नाही. मग हे 3 × 2 टोटल 6 अल्किल ग्रुप तयार झाले. प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये एक हायड्रोजन इथं ॲड झाला आहे. आणि बोरॉन 2 म्हणजे ट्वाइस ऑफ आपण B असं केलं आहे. देन नेक्स्ट स्टेप ट्वाइस ऑफ CH3 CH2 CH2 thrice B plus 6th of H2O2 in presence of OH minus. Reaction, this is hydroboration. Second step is oxidation in presence of alkaline medium. आता हा H2O2 म्हणजे यापासून काय मिळणार 6th of OH minus, OH ग्रुप इथं आपल्याला मिळणार OH मायनस. आता ते OH मायनस कुठं आपण जोडणार, हे 6 मोलेक्युल आहे आणि त्याला हे 6 OH म्हणजे 6 × 2 12 हायड्रोजन आहे आपल्याकडे आणि 6 × 2 12 ऑक्सिजन आहे, हो की नाही. त्यापैकी 6 कुठे येतील अल्किल ग्रुपला येतील, हा प्रोपिल ग्रुप N प्रोपिल ग्रुप, आणि 6 कुठं जातील बोरॉनसाठी जातील. दॅट इज 6 ऑफ CH3 CH2 CH2 OH प्लस ट्वाइस ऑफ BOH थ्राइस और ट्वाइस ऑफ H3BO3. हा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो किंवा असा लिहू शकतो, बोरिक ॲसिड H3BO3 किंवा BOH थ्राइस. हे झाले बॅलन्स केमिकल रिॲक्शन फॉर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. देन नेक्स्ट रिॲक्शन पॉलिमरायझेशन रिॲक्शन. Polymerization. Poly means many. Merization means monomers are attached or joined to each other, known as merization. Polymerization.
Monomer means single molecule is known as monomer, and that single molecules are joined to each other forms a polymer. अनेक सिंगल मोलेक्युल्स एकमेकाला जोडल्या गेल्यामुळे जी चेन तयार होते त्याला पॉलिमर असं म्हणतात. When alkenes polymerize, it gives polyalkene. For example, polyethylene, and similar way another polymers are also prepared. For example, Teflon, CF2 n times. Polyvinyl chloride, CH2 CHCl n types. Polyvinyl chloride. Polypropylene, CH3 CH3 n times. हा त्याचा फॉर्म्युला. आणि पॉलीइथिलीन CH2 n times. n times means n नंबर ऑफ मोलेक्युल्स, कितीतरी मोलेक्युल्स. n ही आपण परफेक्ट एखादी प्रॉपर संख्या लिहिलेली नाहीये. असे अनेक मोलेक्युल्स एकमेकाला जोडले जातात आणि त्यापासून पॉलिमर तयार होतं. इन पॉलिमरायझेशन रिॲक्शन ऑफ इथिनचा काय फॉर्म्युला? CH2 डबल बॉन्ड CH2 n नंबर्स. आपण अनेक मोलेक्युल्स घेतले, अंडरगो हाय टेम्परेचर and high pressure. This is condition. It polymerize. This is monomer. हा सिंगल मोलेक्युल, याला म्हणतात रिपीटिंग युनिट. आणि हे युनिट रिपीट होतं. म्हणजे कसं? CH2 पुन्हा दुसरा CH2 तिसरा CH2 असं अनेकदा होऊन यापासून चेन तयार होते. त्याला पॉलीइथिलीन असं म्हटलं जातं. मग आता हेच जर शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर हे शॉर्टमध्ये अनेक CH2 न लिहिता फक्त 2 CH2 लिहून ब्रॅकेटच्या बाहेर n असं लिहिलं जातं. याचा अर्थ ती चेन दोन्ही बाजूला इलॉंगेटेड आहे, खूप लांबपर्यंत. टेफ्लॉन प्रिपरेशन, CF2 डबल बॉन्ड CF2. टेट्राफ्लोरोइथिलीन मोनोमर काय आहे? याला मोनोमर म्हणायचं. जे स्टार्टिंगला आपण वापरतो, ज्यापासून पॉलिमर तयार करता येतं त्याला काय म्हणतात? मोनोमर. n नंबर्स. याचं नाव काय? टेट्राफ्लोरोइथिन. याचं पॉलिमरायझेशन झालं, हाय टेम्परेचर हाय प्रेशर. इट गिव्स CF2 repeating unit, and polymerization of this repeating unit gives CF2 n, that is Teflon, commonly known as Teflon. आपण आणखी कुठलं एक्झाम्पल बघितलं तर पॉलीव्हिनाइल क्लोराइड. व्हिनाइल क्लोराइड CH2 CHCl, याला काय म्हणतात? व्हिनाइल क्लोराइड. पॉलिमरायझेशन, सॉरी इथं डबल बॉन्ड. हा CH2 डबल बॉन्ड बिकम सिंगल बॉन्ड. म्हणजे काय होतं? या दोन बाजूला ज्यावेळेस ग्रुप जोडले जातात त्यावेळेस हा बॉन्ड ब्रेक होतो. हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथं कार्बनला किती बॉन्ड झाले? 2 हायड्रोजन, हा तिसरा, याच्यासाठी 1 2 आणि हायड्रोजनचा तिसरा. मग प्रत्येक कार्बनला 4 बॉन्ड येण्यासाठी ह्या बाजूला 1 बॉन्ड जोडला जातो, ह्या बाजूला 1 बॉन्ड जोडला जातो. आता ह्या कार्बनला 4 झाले तर ह्या कार्बनलाही 4 बॉन्ड झालेत.
हा डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि पुढच्या दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये, आता हा आपण सध्या आपण डबल बॉन्ड लिहू आणि हा दुसरा मॉलिक्यूल आपण लिहिला CH2 डबल बॉन्ड CHCl. इथं काय होणार, हा बॉन्ड ब्रेक होणार, इथं बॉन्डिंग तयार होणार, हा बॉन्ड ब्रेक होणार, पुढे बॉन्डिंग तयार होणार, मागचा बॉन्ड ब्रेक होणार, इथं बॉन्डिंग तयार होणार आणि हेच लिहित असताना हे असं लिहिलं जातं. हे झालं पॉलिव्हिनाइल क्लोराईड, दॅट इज PVC, जे पाईप्स तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. टेफ्लॉनचा वापर, गॅस्केट, त्यानंतर नॉनस्टिक जे युटेन्सिल्स असतात, जे आपण नॉनस्टिकचा तवा असेल, कढई असेल, ते तयार करण्यासाठी हे टेफ्लॉन आणि बाइंडिंग मटेरियल म्हणून टेफ्लॉन यूज केलं जातं. जिथं लिकेज प्रूफ अशासाठी ते टेफ्लॉन यूज केलं जातं. त्याचप्रमाणे पॉलीप्रोपिलीन, ज्याचा वापर टॉईज तयार करण्यासाठी केला जातो, खेळणी तयार करण्यासाठी पॉलीप्रोपिलीन वापरलं जातं. पॉलीइथिलीन, बॅग्स तयार करण्यासाठी पॉलीइथिलीन वापरलं जातं. CH2 डबल बॉन्ड CH3, प्रोपीन, पॉलिमरायझेशन, CH2 सिंगल बॉन्ड CH. आणि आता ही काय करणार आपण अशी इथं असं ब्रांचिंग दाखवणार, कारण हा डबल बॉन्ड आहे आणि इथंच ह्या फक्त डबल बॉन्ड ब्रेक करून इथं सिंगल बॉन्ड CH2 CH, पुन्हा हे CH3 आणि हे N टाइम्स पॉलीप्रोपिलीन. नेक्स्ट रिएक्शन, हायड्रॉक्सिलेशन रिएक्शन. Hydroxylation reaction. When alkenes are reacted with alkaline dilute KMnO4, it gives glycol as a product. अल्किनची रिॲक्शन कशासोबत होते, डायल्यूट अल्कलाइन KMnO4, डायल्यूट अल्कलाइन KMnO4 सोबत रिॲक्शन झाली तर हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन होते आणि प्रोडक्ट मिळतो ग्लायकॉल. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन प्लस HOH मीन्स H2O, कारण आपण काय म्हटलंय त्याला, डायल्यूट म्हणजे ॲक्वेस सोल्युशन इन प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन KMnO4. It gives CH2OH CH2OH ethylene glycol. प्रोपीन gives propylene glycol. इथं जर आपण प्रोपीन यूज केलं म्हणजे हा हायड्रोजन काढून इथं CH3 जोडला तर इथं सुद्धा हायड्रोजन जाऊन एक CH3 जोडला जाईल. प्रोडक्टचं नाव असेल प्रोपिलीन ग्लायकॉल. देन ऑक्सिडेशन रिॲक्शन. सेम KMnO4 but in presence of acidic medium is used. Reaction is oxidation reaction. That is when alkene reacted with acidic KMnO4, it gives nascent oxygen, free oxygen, and that free oxygen oxidizes alkenes into ketones as well as carboxylic acid. अल्किनचं रूपांतर कीटोन्स किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल
CH3 CH double bond CH2 plus oxygen in presence of acidic KMnO4. That is KMnO4 plus concentrated H2SO4. It gives nascent oxygen. आता इथं ऑक्सिडेशन होतं, हा बॉन्ड ब्रेक होतो, यापासून मिळतं CH3 C डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ॲसिड आणि याचंही ऑक्सिडेशन होतं आणि त्यापासून CO2 प्लस H2O असा प्रोडक्ट मिळतो. म्हणजे टोटल ऑक्सिजन किती लागले? हे 2 2 4 आणि 1 5. म्हणून आपण इथं काय लिहिणार? 5th ऑफ ऑक्सिजन. आता याची रिॲक्शन कशी होते? तर H2SO4 प्लस KMnO4 gives K2SO4 प्लस MnSO4 K2SO4 प्लस MnSO4 प्लस H2O प्लस नेसंट ऑक्सिजन. आता इथं K2SO4 म्हणजे पोटॅशियम किती लागलेत? 2, म्हणून इथं ट्वाईस करू. MnSO4 इथं Mn किती लागलेत? हे ट्वाईस झाले, म्हणून इथं ट्वाईस केले आपण. आता टोटल SO4 किती झाले? हे 2 आणि 1 3, म्हणून इथं काय केलं आपण? थ्राईस ऑफ H2SO4. आता थ्राईस ऑफ H2SO4 केलं. टोटल SO4 3, हे 2 + 1 3, पोटॅशियम 2. आता हायड्रोजन किती झाले? इथं 3 × 2 6 झालेत. मग हे आपण काय करू? थ्राईस ऑफ H2O. आणि टोटल ऑक्सिजन किती झाले बघा, इथं हे 3 ऑक्सिजन झाले आणि आपण किती यूज केले? इथं हे टोटल 8 केले. हे 4 2 8 ऑक्सिजन. त्यापैकी आपण 3च ऑक्सिजन H2O मध्ये वापरले, म्हणजे नेसंट ऑक्सिजन फ्री ऑक्सिजन किती बाहेर पडले? तर 5 ऑक्सिजन. ते 5 ऑक्सिजन आपण इथं वापरले. हे झाले ॲसिडिक मीडियममध्ये KMnO4 ची रिॲक्शन. If reactant is CCH3 double bond CH2 isopropyl isobutylene जर रिॲक्टंट असेल आयसोब्युटिलिन, तर इथं बॉन्ड ब्रेक होऊन या अर्ध्या भागापासून इथं काय मिळणार? कीटोन मिळणार. आणि हा CH आणखी CH3 असेल. ओके नाही? 1 2 3 आणि 4 बॉन्ड. आणि ह्या भागापासून काय मिळेल? तर कार्बोक्सिलिक ॲसिड मिळेल प्लस नेसंट ऑक्सिजन इन ॲसिडिक मीडियम gives CH3 C CH3 डबल बॉन्ड O. हे काय मिळालं? ॲसिटोन. ह्या भागापासून ॲसिटोन आणि ह्या भागापासून पुन्हा हे बघा इथं सेम दिसतंय CH3 C डबल बॉन्ड OH. CH3 C डबल बॉन्ड OH. मग इथं काय मिळालं आपल्याला? कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि इथं मिळालं फक्त आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड. अँड लास्ट वन इज युजेस ऑफ अल्किन्स. आता आपण वेगवेगळ्या रिॲक्शन बघितल्या, हो की नाही? त्यामध्ये ॲडिशन रिॲक्शन बघितली, हायड्रोजनेशन रिॲक्शन, हॅलोजनेशन रिॲक्शन, हॅलोजनेशन रिॲक्शन आणि प्रत्येकाचा प्रोडक्ट मी पुढे लिहिला आहे. म्हणजे त्यापासून आपल्याला अल्किल हलाइड मिळालं, अल्डिहाइड्स मिळाले, कीटोन्स मिळाले, त्यानंतर अल्केन मिळालं, अल्कोहोल्स मिळालं आणि ह्या सगळ्यांसाठी स्टार्टिंग वापरलं आपण अल्किन. म्हणून आपण युजेसमध्ये पहिला यूज लिहू शकतो. इट इज अ स्टार्टिंग मटेरियल फॉर व्हेरियस अल्कोहोल्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, अल्किल हलाइड्स एक्सेट्रा. इट इज स्टार्टिंग मटेरियल फॉर प्रिपरेशन ऑफ alcohols, alkyl halide as well as aldehydes and ketones.
आणि आणखी एक महत्त्वाचा यूज अल्किन्सचा, आणखी काय केलं आपण, पॉलिमरायझेशन रिॲक्शन केलं. तर पॉलिमरायझेशनमध्ये आपण पॉलिइथिलीन पॉलिप्रोपिलीन प्रिपेअर केलं. दॅट पॉलिइथिलीन पॉलिप्रोपिलीन आर यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ buckets, polythene bags, then toys, as well as some plastic utensils are made up from alkenes used for preparation of polythene bags, toys, plastic material, wire ropes, etc. Bottles, combs. बऱ्याचशा प्लास्टिकच्या वस्तू त्यापासून तयार करता येतात. अँड वन मोर यूज, अल्किन्स आर यूजफुल फॉर आर्टिफिशियल रिपनिंग ऑफ फ्रूट्स. आर्टिफिशियली मँगोज प्रिपेअर करण्यासाठी, रिपनिंग करण्यासाठी अल्किन्सचा वापर केला जातो. फॉर आर्टिफिशियल रिपनिंग ऑफ फ्रूट, फर्स्ट इट इज स्टार्टिंग मटेरियल फॉर व्हेरियस अल्कोहोल्स, aldehydes, ketones as well as alkyl halides. Then it is used for preparation of plastic material, and that plastic is used for preparation of bottles, polythene bags, toys, etc. and artificial ripening of fruits. This is all about alkenes.